माझ्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज अजून फेडतोय मी. प्रियाची साथ आहे म्हणून काही वाटत नाही. अरे अजून 2-3 वर्ष आहेत तिच्या लग्नाला आणि कर्ज काही जाईल की फिटून. मूल काय लगेच होणार आहे का? प्रयत्न करायला काय हरकत आहे? नाहीतर आमचं बघ. श्रुती पोटाकडे हात करून हसत म्हणाली. श्रुती, यार तू आणि सर फायनान्शियल कॅपेबल आहात. सर तुझी खूप काळजी करतात. नको ग त्यांना त्रास देत जाऊस. अरे मज्जा येते शौर्यशी मस्ती करायला, श्रुती त्याला डोळा मारत म्हणाली. प्रसादही हलके हसला. जाऊ दे श्रुती, ह्या सगळ्या गोष्टीचा मला आजकाल खूप त्रास होतो. त्याबद्दल न बोललेलंच बरं. बरं तू हॉस्पिटलला गेली होतीस, काय झालं तिथे? मग दोघेही केसविषयी चर्चा करण्यात गुंतले. काही वेळात रणदिवे सर त्या दोघांना जॉईन झाले. मॅडम, आज डब्बा घरी विसरून आला होतात. तुमचे पतिराज आले होते. अरे देवा, ह्या केसच्या नादात ना काहीच लक्षात राहत नाही. तिने फोन उचलून शौर्यला टिफिनसाठी थँक्स असा मेसेज केला आणि फोन बाजूला ठेवून दिला. तसं काय वाटतं श्रुती, तुला कोणी केलं असेल हे सगळं? सर, ज्या लोकांसाठी निशांत सर काम करत होते त्यांच्यापैकीच कोणीतरी असेल, पण कोण हे आपल्याला नाही सांगता येणार. माझी माणसं लावली आहेत मी कामाला, बघू काही हाती लागते का. सर, सरांच्या घराबाहेरचं CCTV फुटेज चेक केलं का? हो श्रुती, पण हाती काहीच नाही लागलं. म्हणजे काही तासांसाठी CCTV हॅक करून बंद ठेवण्यात आलं होतं. फॉरेन्सिक लॅबला गेली होतीस ना, तिथे काही क्ल्यू? डॉक्टर गंधिताच्या मते तिथे अजून 4-5 व्यक्ती उपस्थित असाव्यात. श्रुती पुन्हा एकदा घरात जाऊन चेक केलं तर? हो सर, आज आम्ही फक्त बाहेरूनच चेक केलंय. सिरींज मिळाल्यात फक्त, प्रसाद म्हणाला. त्या फॉरेन्सिक लॅबला जमा केल्या आहेत मी. ह्या त्याच सिरीज असाव्यात ज्याने सरांना आणि त्यांच्या वाईफला ड्रग्ज दिलं असावं. म्हणजे श्रुती? मग रणदिवे सरांना सगळं सविस्तर माहिती सांगितली. सर, तुम्ही नाईक आणि अजून कोणाला तरी घेऊन जा आणि आत घरात चेकिंग करून घ्या. नक्कीच काही ना काही मिळेल. ओके श्रुती बोलून प्रसाद आणि रणदिवे सर श्रुतीच्या केबिनमधून बाहेर पडले. श्रुतीच्या डोक्यात रुबीना आणि जाफर दोघांची नावं येत होती, पण सरळ सरळ ती हे बोलू शकत नव्हती. दिवस असाच केसबद्दल विचार करण्यात गेला होता. रोजप्रमाणे आजही शौर्य श्रुतीला घ्यायला आला होता. इन्स्पेक्टर परिणिती फोनवर बोलत पोलीस स्टेशनच्या बाहेर आली होती. शौर्य एक हात पॅन्टच्या खिशात घालून फोनवर काहीतरी करत होता. नेव्ही ब्ल्यू कलरचं शर्ट आणि ऑफ व्हाईट जीन्स. त्यात गरम गरम होतं म्हणून त्याने शर्टचे वरचे 2 बटन्स ओपन ठेवले होते. शर्ट फिटिंगचं असल्याने त्याचं पिळदार शरीर उठून दिसत होतं. त्याला पाहून इन्स्पेक्टर परिणितीची विकेट पडली होती. ओ गॉड, कसला हँडसम आहे हा. ती फोनवर बोलत बोलतच त्याच्याजवळ गेली. फोन कट करून ती त्याला हाय हँडसम म्हणाली आणि शेक हँड करण्यासाठी तिने हात पुढे केला. माझं नाव परिणिती, तुमचं नाव काय? मी सांगते, मागून आवाज आला. तसं तिने वळून पाहिलं. मॅम तुम्ही? ते म्हणजे मी फक्त ओळख करून घेत होते, बाकी काही नाही. म्हणजे ते असे एकटेच इथे उभे होते ना? ओळखच करून देते, मिस परिणिती. हे शौर्य राज्याध्यक्ष, माझ्या बाळाचे होणारे बाबा. अजून काही माहिती हवी आहे का? नाही मॅडम. ते म्हणजे? ती आवासून एकदा शौर्यकडे आणि एकदा श्रुतीकडे पाहत होती. मिस परिणिती, अजून काही माहिती हवी आहे का? मला ओके नको आहे. म्हणजे मग निघा आता. अबाउट टर्न लेफ्ट राईट. जाते मॅडम, बोलतच परिणिती वळली आणि भरभर पावलं टाकत पोलीस स्टेशनमध्ये गेली. शौर्य गालातल्या गालात हसत होता. चला, इतकेही हँडसम नाही दिसत तुम्ही बाळाचे बाबा. शौर्यने तोंड वाकडं केलं आणि श्रुतीला गाडीत बसायला मदत केली. तोंड फुगून परिणिती पोलीस स्टेशनमध्ये गेली तर प्रसादही घरी जायला निघाला होता. काय झालं मिस परिणिती, चेहरा का पडलाय? ती बोलायला तोंड उघडणार तोच प्रसादचा फोन वाजला. निघाला की नाहीस? हो प्रिया, निघतोय. अरे अजून काय करतोयस? तुला सांगितलं होतं ना आज लवकर ये. तुझं हे नेहमीचंच चाललंय. प्रसादने फोन तसाच बाजूला ठेवला आणि त्याची बॅग आवरू लागला. परिणिती फक्त त्याला पाहत होती. सर काय झालं? त्याने फोन कट केला आणि म्हणाला, काही नाही. हा बायको नावाचा प्राणी आयुष्यात आला ना की स्वतंत्र लाईफच राहत नाही काही. म्हणजे सर तुमचंही लग्न झालंय? ती आश्चर्याने पाहत म्हणाली. प्रसादने फक्त होकारार्थी मान हलवली आणि तो पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला. मिस परिणिती, स्टील आय एम सिंगल. रणदिवे सर तिच्यासोबत शाहरुख स्टाईल मारत म्हणाले. तसे आजूबाजूचे सगळे कॉन्स्टेबल हसायला लागले. ओ सर, मस्करी नका करू. मला माहिती आहे तुम्हाला 2 मुलं आहेत ते. तरीही मी सिंगलच आहे. म्हणजे घरात जाईपर्यंत तरी. ह्या माझ्या बाईकवर कधी कोणता मुलगा बसेल की नाही त्या परमेश्वरालाच माहिती. ती तोंड पाडत म्हणाली. मी आहे ना. रणदिवे सर झुकत म्हणाले. इतक्यात सरांचाही फोन वाजला. सॉरी मिस परिणिती, मी आता सिंगल नाही. माझ्या वाईफचा फोन आहे. हॅलो राणी सरकार. हा काय, निघालोच. आलोच. रस्त्यात. थोड्याच वेळात. बोलतच ते सगळ्यांना बाय करून निघून गेले. चल परिणिती, तुझ्या नशिबात अजून तरी कोणीच नाही. तू सिंगलच प्रवास कर. तोंड वाकडं करत परिणिती तिच्या बाईकवर बसून निघून गेली.
काय या श्रुती, तू जळतेस माझ्यावर. शौर्य तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. नाहीतर काय, त्या बिचारीला मी माझी ओळख करून देत होतो ना. तुला मध्येच यायची काय गरज होती. ती मला हँडसम म्हणाली. ओ हँडसम, पुढे बघून गाडी चाला, नाहीतर. जळतेस ते सांग ना. मी का जळू. का नाही माझ्याकडे पाहून कोणाला वाटत नाही माझं लग्न झाले. शौर्यने गाडी चालवत एक हात केसातून फिरवला. मी एका मुलाचा बाप होणार आहे ते. मुलीचा, श्रुतीने करेक्शन केलं. हां मुलीचा, शौर्य पुढेही म्हणाला. मग आहेच माझा नवरा देखणा दिवा. तसं तुम्हाला चान्स आहे. शौर्य म्हणजे मी आणि बेबीच नसलो तर. श्रुती पटकन बोलून गेली. श्रुती, शौर्य जोरात ओरडला. काय बोलतेस, कळते का तुला. शौर्य सॉरी ना, ते मी सहजच बोलले. सहजच इतकी मोठी गोष्ट तू बोललीस. सॉरी ना शौर्य. चूप, एकदम चूप. आवाज नकोय तुझा. गाडीत आता कमालीची शांतता होती. शौर्य, श्रुती इवलंसं तोंड करत म्हणाली. गप्प बस म्हटलेलं कळत नाही का तुला. श्रुतीने मान खाली घातली. काही वेळातच दोघेही घरी पोहोचले. शौर्याने तिला सावकाश गाडीतून खाली उतरवली. ती फक्त त्याला पाहत होती. गाडीतल्या मागच्या बॅग घेऊन त्याने तिच्या दंडाला घट्ट पकडले आणि घरात घेऊन आला. काहीच न बोलता तो भरभर पायऱ्या चढून वर रूममध्ये निघाला होता. श्रुती तिच्या परीने धावत जिन्याजवळ गेली. घाईत चढताना तिला त्रास होत होता. शौर्य, तिने त्याला हाक मारली. तशाच हातातल्या बॅग खाली टाकून तो तिच्याजवळ आला आणि तिला दोन्ही हातावर त्याने उचलून घेतलं. श्रुती इवलसं तोंड करून त्याला सॉरी म्हणत होती, पण तो सरळ समोर पाहत तिला वर रूममध्ये घेऊन गेला. तिला बेडवर बसवून रागात शर्टचे बटन्स काढून शर्ट त्याने भिरकावून दिलं आणि टॉवेल घेऊन तो बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. कर अजून नको ती मस्करी. तुला ना श्रुती काही कळतच नाही. श्रुती मोठमोठ्याने एकटीच बडबडत होती. आता काय झालं ह्या दोघांचं, कावेरीबाई म्हणाल्या. झालं असेल काही. हो, तरी माझ्या लेकाचं प्रेम पाहिलं का. तिला त्रास होत होता तर लगेच धावत खाली आला आणि तिला उचलून घेऊन गेला. नाहीतर तुम्ही. कावेरी, म्हणजे काय म्हणायचे तुला. आता ह्या वयात मी तुला उचलून घेऊ. अधिकराव आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत म्हणाले. त्यांनी तोंड वाकडं केलं. जवानीत नाही घेतलं आणि आता काय घेताय. मेलं साधं कुठे फिरायला घेऊन जात नाही की शॉपिंगला नेत नाही. अहो, मागच्या महिन्यात तर गेलो होतो नाशिकला. हो, गेलो होतो ना, तुमच्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला. त्याला काही फिरायला जाणं म्हणत नाहीत. हो की नाही हो अक्कासाहेब. हो, नाही तर काय. मला तर साधं पिक्चर दाखवायला सुद्धा नेलं नाही. अक्कासाहेब ही तोंड वाकडं करत म्हणाल्या. अहो, काय झाले काय तुम्हा दोघींना. आप्पासाहेब दोघींकडे पाहत म्हणाले. काही नाही आप्पा, जाऊ दे, तुम्हाला नाही कळायचं. दोघी फुगून बसल्या होत्या आणि इकडे ह्या दोघींनी वर बघत ह्या दोघांचं लवकर पॅचअप होऊ दे म्हणत डोक्याला हात लावला. शौर्य फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आला होता. शौर्य, एका ना. मला काही ऐकायचं नाही आहे. एकतर स्वतःच्या मर्जीने वागतेस, वरून हे असलं बोलणं. काय तर म्हणे, सहजच बोलले. तो तिच्याजवळ आला आणि त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला. श्रुती, तुला काही झालं तर माझं काय होईल, कधी विचार केला आहेस. शून्य आहे ग मी तुझ्याशिवाय. नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय आणि बेबीशिवाय. श्रुती, तो तिच्या मानेवर ओठ टेकवत आय लव्ह यू म्हणाला. श्रुती त्याला मी पण लव्ह यू टू. शौर्य, तुम्ही आय लव्ह यू म्हणाला की बेबी केक मारते. मी बोलल्यावर नाही मारत. बेबी माझं आहे ना. आणि मी. श्रुती त्याच्या उघड्या छातीवर बोट फिरवत ओठांचा पाऊट करत म्हणाली. ह्या क्षणाला ती त्याला इतकी क्यूट वाटली. त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला. वेड्यासारखा शौर्य तिला किस करत होता. किस करतच त्याने तिचं शर्ट काढून फेकलं. श्रुती, यार कसा कंट्रोल करायचा. तू अशी जवळ आलीस की नाही होत कंट्रोल. त्याचे ओठ तिच्या गळ्यावर फिरत होते. श्रुतीचे हात त्याच्या केसातून आणि पाठीवरून फिरत होते. त्याने तिला बेडवर सावकाशपणे झोपवले आणि तो तिच्यावर झुकला. प्रणयाला रंगत चढली होती, पण सध्या मर्यादा पाळणं गरजेचं होतं. दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले होते. दोघेही सुकावले होते, पण त्या दोघांमुळे घरात आलेल्या वादळाचा दोघांनाही पत्ता नव्हता. शौर्य, भूक लागलीये अजून. शौर्याने तिच्याकडे खट्याळ नजरेने पाहत विचारलं. तिने त्याच्या हातावर एक फटका मारला. ओके, फ्रेश होतेस, मी जेवण घेऊन येतो. त्याने तिला हळूच बेडवरून उतरवलं आणि बाथरूमजवळ घेऊन गेला. श्रुती फ्रेश व्हायला गेली आणि शौर्य जेवण आणायला खाली गेला. अरे, अजून तुम्ही जेवला नाहीत. शौर्य एका ताटामध्ये जेवण वाढून घेत होता. साहेब, हे ताईसाहेबांच्या आवडीचं वडे केलेत. हो, आणि ती चटणी केलीस का. तिला आवडते ती. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. अरे, आता तर भांडण झालं होतं ना तुमचं, अधिकरावांनी विचारलं. ते होय, ते तेवढ्यापुरतं असतं. तिला ठाऊक आहे मला कसं मनवायचं ते. हसतच त्याने सगळ्यांकडे पाहिलं. तुम्हाला काय झालंय. तुमच्या चौघांच्या चेहऱ्यावर का 12 वाजलेत.
काही नाही. कावेरीबाईंनी तोंड वाकडं केलं. त्याने अक्कासाहेबांकडे पाहिलं तर त्यांनीही तोंड वाकडं केलं. त्याने आता रमाईकडे पाहिलं तर तिने त्याला वरतून फोन करा असं खुणावलं. त्याने तिला डोळ्यांनीच ओके म्हटलं आणि तोवर त्याच्या रूममध्ये निघून गेला. श्रुती नुकतीच फ्रेश होऊन बेडवर बसून मोबाईल बघत होती. शौर्यने बाजूचा टिपॉय बेडजवळ आणला आणि त्यावर जेवणाचं ताट ठेवलं. शौर्य, इतकं कोण खाणार? तू? मी नाही हां. खावं लागेल, इतकी हलकी आहेस. तुझ्या न खाण्याने बेबीचं वजनही वाढत नाही आहे. तुम्हाला काय माहीत किती भार आहे माझं मलाच माहीत आहे. तू स्टार्ट कर, मी एक फोन करतो. शौर्य, बास ना, अजून काही नको आहे. तू थांब जरा. मग त्याने खाली किचनमध्ये रमाईला फोन केला. थोड्या वेळापूर्वी घरात जे रामायण घडलं होतं ते रमाईने हळू आवाजात शौर्याला सांगितलं. ते ऐकून शौर्याला हसू आले. काय झालं शौर्य? मग त्याने काही वेळापूर्वी त्या दोघांमुळे घरात काय घडलं ते सांगितलं. बापरे, पण कसं वाटेल ना डॅडनी मॉमला उचलून घेतलं तर? श्रुती विचार करत म्हणाली. शौर्य मात्र जोरजोरात हसत होता. शौर्य, हसताय काय? जेवताना हसू नका, ठसका लागेल. पण शौर्याचं हसू काही थांबत नव्हतं. शौर्य प्लीज. सॉरी यार श्रुती, पण हे सगळं आपल्यामुळे झाले. आपण त्यांचं पॅचअप करूया. नको शौर्य, पाहूया आप्पा आणि डॅड दोघींना कसे मनवतात ते. श्रुती शौर्याला टाळीत येत म्हणाली. जेवून शौर्य खाली ताट ठेवायला गेला तर हॉलमध्ये अधिकराव त्याचीच वाट पाहत होते. शौर्य ताट ठेवून निघाला होता तोच त्यांनी त्याला हाक मारली. तो जवळ गेल्यावर त्यांनी त्याचा कान जोरात पिरघाळला. आहा डॅड, आता काय केलं मी? काय गरज होती श्रुतीला उचलून घ्यायची? डॅड, माझी बायको आहे ती. तिला जिना चढायला त्रास होत होता म्हणून उचलून घेतलं. घेतलंस ते घेतलंस, लगेच गोड बोलायची काय गरज होती? आप्पा मध्येच बोलले. काय झालंय मला सांगाल का? काही नाही, तू जा आणि उद्या मी ऑफिसला येणार नाही. का डॅड? शौर्य इवलसं तोंड करत म्हणाला. तू जा रे बाबा, इथे आमच्या दांड्या गुल केल्यास, जा आता सुखाने झोप. आमची झोप उडवलीस, आप्पा बडबडले. ठीक आहे. शौर्य गालातल्या गालात हसत वर त्याच्या रूममध्ये गेला आणि पोट धरून खो खो हसत होता. काय झालं शौर्य? मग त्याने अधिकराव आणि आप्पा दोघांची झालेली अवस्था तिला सांगितली. श्रुती खळखळून हसू लागली. शौर्य मात्र तिच्याजवळ सरकला आणि तिला हळूच मिठी तोडून तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि लाईट्स ऑफ केले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.